ही कहाणी आहे माझ्या बाबांची आणि माझे बाबांचे चुलत भाऊ म्हणजे माझे चुलत काका. बाबा लहानपणी त्यांच्या गावाला गेले होते आणि माझ्या मोठ्या काकांबरोबर त्यांची खूप दोस्ती होती. म्हणजे गावाला गेले की एकत्र फिरणे, इकडे तिकडे जाणे, शेतात जाणे, मासे पकडणे. बाबांना गावाला जायला खूप आवडायचे. त्या दिवशी बाबांचा आणि मोठ्या काकांचा मासे पकडण्याचा बेत ठरला. म्हणजे त्यांच्या गावापासनं थोडं लांब एक खाडी होती. त्या खाडीच्या बाजूला बारीकसं असं तळं होतं. म्हणजे बारीक पण म्हणता येत नाही, चांगलं खोल असं तळं होतं. त्या तळ्यात मासेही असायचे आणि कडेला खेकडेही असायचे. बरेचसे गावातली लोक हे तिथं जाऊन मासे आणि खेकडे पकडायचे. मग बाबांचा आणि काकांचा प्लॅन ठरला. ते दुपारच्या वेळी जाऊन तिथं जाळं टाकून आले आणि म्हणले आता संध्याकाळपर्यंत निवांत येऊ. घरी गेल्यानंतर आजींनी मटणाचा बेत केलेला होता, त्यामुळे घरामध्ये सगळे खुश होते. बाबा आणि काका हे बाहेर खेळत बसले होते. खेळता खेळता कधी रात्र झाली हे त्यांच्या लक्षात आले नाही. साधारणतः अंधार पडून गेलेलाच होता. तेवढ्यात बाबांच्या लक्षात आले, अरे आपण ते मासे पकडायला जाळं टाकलं होतं त्याचं काय. काकांच्याही लक्षात आले. काका म्हणले आता आपण आजच जाऊयात, म्हणजे आता रात्रीच जाऊयात. पण बाबा म्हणले आता एवढ्या अंधारात. ते म्हणले जाऊ रे, माझ्याकडे सायकल आहे. मग जेवायचं काय, आपल्याला येईपर्यंत तर उशीर होईल. काका म्हणाला आपण डबा घेऊन जाऊ आणि मस्तपैकी तिथं खाडीच्या बाजूला बसून मटण आणि भाकरी खाऊ. बाबा म्हणला ठीक आहे. तसे आम्हाला गावामध्ये रात्री फिरण्याची तर सवय होतीच, त्यामुळे आम्ही एवढं लक्ष दिलं नाही. पण हा काळ जुना होता. म्हणजे माझे बाबा लहान असतानाचा विचार करा. त्यावेळी काही टॉर्चही नव्हते, रस्त्यावरती लाईटही नसायच्या. म्हणजे बाहेर जायचं म्हणालं तर कंदील येऊनच जायला लागायचं. मग काकांनी सायकल घेतली आणि मी कंदील घेतला. काकांनी इकडं डबा भरून घेतला. म्हणलं आता निवांत जाऊ. त्याच्याबरोबर त्यांनी कांदा मिरची सर्व छानपैकी घेतलं. तो म्हणाला आपण रात्री मासे काढल्यानंतर निवांत तिथं खाऊयात. आम्ही निघालो. खाडीवर पोचेपर्यंत भरपूर अंधार होता. आम्हाला जाताना काही अशी भीती वाटली नाही, कारण दोन्ही बाजूला शेत होतं, चांदणं पडलेलं होतं. खाडीच्या तिथं गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ती मासे पकडायला टाकलेली जाळी होती ती जाळी काढली. भरपूर मासे त्यामध्ये सापडलेले होते. काकांनी जाळी सायकलला बांधली आणि मासे पिशवीमध्ये भरून घेतले, कारण काकाला नेहमीची ती सवय होती. बाबांनी आणि काकांनी जेव्हा डबा खाण्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिथं खूप कुजट वास येत होता, कारण ती खाडी होती. त्यामुळे ते म्हणले की इथं खाणे बरोबर नाही आहे. काका म्हणाला आपण चंदू मामा आहे ना, त्याच्या शेतामध्ये बसून डबा खाऊयात, म्हणजे मटण आणि भाकरी खाऊयात. मग बाबा आणि काका तिथनं निघाले. सायकल काढून ते वळताना वळता त्यांना डाव्या बाजूला एक माणूस उभा दिसला. काकांनी त्यांच्याकडे बघितलं. बाबांनी कंदील वर करून त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण स्पष्ट असा काही तो दिसत नव्हता. पण तरीही काकांनी त्याला आवाज दिला. काका म्हणले की काय मासळी मिळाली नाही का, हवी असेल तर माझ्याकडची थोडी देतो. पण तेवढ्यातच बाबांनी कंदील पुढं घेतला तर तो माणूस पूर्णपणे चिखलामध्ये माखलेला होता.
आणि तो नुसता हात दाखवत होता. बाबांना काही कळलं नाही. त्यांना वाटलं कोणतरी दारुडा माणूस असेल. पण त्यांना हात दाखवता दाखवता तो एकदम मागं वळला. मागं वळल्यानंतर बाबांची तर बोपडीच वळाली. ज्याप्रमाणे पाण्यातला साप असतो नाही का, त्या पाण्यातल्या सापाप्रमाणे त्याला पाय नसून तशी पूर्ण सापासारखी शेपूट होती. हे पाहून दोघांचीही बोबडी वळाली. काकांनी पटकन सायकल चालवायला सुरुवात केली आणि बाबाही घाबरला होता. बाबा म्हणाला, कारण की हे पाहिलेला हा प्रथमच अनुभव होता. माझे बाबा हे शहरामध्ये वाढलेले होते, त्यामुळं ही अशी गोष्ट पाहणं, ही अशी भुताटकी गोष्ट पाहणं हे म्हणजे त्यांच्यासाठी खूप नवलच होतं. बाबांना वाटलं की आपण सुटलो, पण हे त्यांचं विचार करणं चुकीचं होतं. कारण सप 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 आवाज करत तो माणूस त्यांच्या सायकलच्या मागे येत होता. काका त्याची सायकल जोरजोरात चालवत होता आणि बाबा त्याला सांगायचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या तोंडून काही शब्दच निघत नव्हते. किती गेलं तरी तो त्यांचा पिछा सोडत नव्हता. म्हणजे तो त्यांच्या जवळ यायचा प्रयत्नच करत होता. शेवटी असं करता करता गावाच्या वेशीच्या जवळ येताच तो पिशाच्छ परत मागे वळाला आणि खाडीच्या रस्त्याने निघून गेला. काका आणि बाबा हे दारात येताच त्यांनी सायकल सोडून दिली आणि घाबरून घरामध्ये गेले. मटणाचा डबा हा सायकललाच लावलेला होता. मासे हे तिथं पिशवीलाच लावलेले होते. सगळं खाली सांडले. आवाज ऐकून आजी बाहेर गेली. आजीने बघितलं की आम्ही दोघं घरामध्ये घाबरून बसलेलो आहे. आजीने विचारलं की काय झालं. त्यावरती बाबांनी सगळी गोष्ट सांगितली. आजीने डोक्यावरती हातच लावला. आजी म्हणाली की कोणी तुम्हाला मूर्खपणा करून खाडीच्या तिथं जायला सांगितलं. बरं, तुम्ही मासे आणायला गेला तर गेला, तिथं परत मटण घेऊन गेला. तुम्हाला माहिती का ती व्यक्ती कोण होती. आजीला बाबा आणि काका नाही म्हणाले. आजी म्हणाली, तो होता चिखल्या. बऱ्याच वर्षापूर्वी गावामध्ये चिखल्या हा मासे पकडायची काम करायचा. म्हणजे तिथं जी खाडी होती ना, तिथं मासे पकडायचा. तिथं बाजूला विहाळा जो चिखल असतो तिथनं तो खेकडे पकडायचा आणि ते मासे आणि खेकडे तो बाजारामध्ये जाऊन विकायचा आणि कधी मग ते शहरामध्येही जाऊन विकायचा. तो तरुण होता, एकटाच होता. त्यामुळं तो पूर्ण दिवसभर हेच काम करायचा आणि त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालायचा. एके दिवशी पाऊस पडलेला होता. खाडीच्या बाजूला असलेल्या चिखलाचा त्याला अंदाज आला नाही आणि खेकडे पकडत असताना त्याचा पाय तिथल्या दलदलीमध्ये रुतला. त्याला वाटलं तो नेहमीसारखा चिखल आहे, पण बाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये तो अजून खोलवर गेला. त्यांनी वाचवण्यासाठी गावकऱ्यांना खूप आवाज दिले, पण खाडी गावापासून लांब असल्यामुळे कोणालाही त्याचा आवाज आला नाही. त्या दलदलीमध्येच रुतून त्याचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनाही तो गेलेला 3-4 दिवसांनी समजले. म्हणजे तिथं जेव्हा कोणतरी मासे पकडायला गेलं तेव्हा त्यांनी त्यानंतर गावामध्ये कोणतरी मासे पकडायला त्या खाडीमध्ये गेले तेव्हा त्यांनी तिथं ठेवलेल्या वस्तू आणि चिखलामध्ये रुतलेला चिखलूचा मृतदेह बघितला. गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो खूप खोल दलदलीमध्ये अडकला असल्यामुळे त्याचा मृतदेह बाहेर काढता नाही आला. मग गावकऱ्यांनी तिकडनंच माधवी उधळून त्याचा मृतदेह तिथंच गाडला. त्याच्या ठेवलेल्या वस्तूंमध्ये शिदोरीमध्ये त्यांना सुकं मटण आणि भाकरी सापडली. म्हणजे
कदाचित त्याची जेवणाची ती शेवटची इच्छा अशीच अपूर्ण राहिली. त्यामुळं त्यानंतर जर कोणी खाडीच्या इथं काही खाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चिखलू तिथं दिसू लागला. त्यामुळे सर्व लोकांनी तिथं जाणे किंवा जरी मासे पकडायला गेले तरी काही खायला नेणे हे टाळायचे. आणि त्यात तुम्ही रात्रीच्या वेळी तिथं मटणाचा डबा घेऊन गेला म्हणल्यानंतर चिखलूचे दर्शन तर तुम्हाला होणारच होते. असे म्हणल्यानंतर काका आणि बाबा म्हणाले की आमचं चुकलं, परत आम्ही असं करणार नाही. आजी म्हणाली ठीक आहे, तुम्ही सुखरूप आला हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मग त्याचवेळी बाबा उठून पाणी प्यायला लागले. पाणी पिताच बाबांना उलटी झाली. कदाचित या झालेल्या गोष्टींमुळे त्यांना त्रास झाला असेल असं आजीला वाटलं. मग काका आणि बाबांना तिने जेवायला वाढलं, कारण की घाबरून तर ते डबा खाल्लेला नव्हता त्यांनी, आणि डबाचं आणल्या त्यांनी सायकलवरनं सांडवलाच होता. मग तसंही ते दोघं जेवायला बसले. काकांनाही उलटी झाली आणि बाबांनाही उलटी झाली. एक घास खाल्ला की तो उलटून पडायचा, दुसरा घास खाल्ला की तो उलटून पडायचा. असं हे खूप वेळ व्हायला लागलं. आजीच्या लक्षात आलं की हा प्रकार काय घडतोय ते. आजींनी दोघांनाही उठवलं आणि आमची आजी मांगीर बाबांना खूप मानायची. तिने मांगीर बाबांचा अंगारा दोघांच्याही डोक्याला लावला. सारख्या उलट्या होत असल्यामुळे त्यांचा घसा पूर्ण सोलवटलेला होता आणि त्यांना काही खायची प्यायची इच्छाही होत नव्हती. दोघंही झोपून गेले. सकाळी आजींनी आजोबांना त्यांच्याबरोबर चालायला सांगितले. आजींनी ताटामध्ये रात्री केलेलं म्हणजे आदल्या दिवशी केलेलं मटण, त्याच्याबरोबर भाकरी, अंड्याची पोळी, सुकटीची चटणी, बोंबलाची चटणी आणि उकडलेलं अंडं असं पूर्ण नैवेद्य ताटामध्ये भरलं आणि आजोबांबरोबर सायकलवर बसून ती खाडीच्या दिशेने गेली. खाडीच्या बाजूला तिने ते पत्रावळी भरलेलं ताट ठेवलं आणि डोळे मिटून मोठ्याने त्या चिखलूला आवाज दिला आणि म्हणाली की मुलांचं चुकलं, त्यांनी तुला चितवण्यासाठी म्हणून ते मटण इथं आणलं नव्हतं, तर त्यामुळं त्यांची चूक माफ कर आणि हा नैवेद्य घे. असं म्हणून आजी वळाली. सायकलवर बसून ती निघालीच होती तर तिला मागणं कोणीतरी आदाशासारखं खात असल्याचा आवाज आला. आजीच्या लक्षात आलं की चिखलूनी आपला नैवेद्य घेतला म्हणून. आजीनी मागं वळून बघितले नाही, कारण तिला लक्षात आलं की आता आपल्या नातवांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आजी घरी आली. तिने खडा मीठ घेतलं आणि बाबांची आणि काकांची कोकणी पद्धतीमध्ये नजर काढली आणि ते मीठ चुलीमध्ये फेकून दिले. चुलीमधनं तडतडतड आवाज आला आणि मग त्याच्यानंतर तिने त्या दोघांनाही खायला दिले. पण झालेल्या या गोष्टींमुळे बाबांचे आणि काकांचे म्हणजे मटण, मासे या गोष्टींवरनं मन उडाले होते. त्यांनी ते खाल्ले नाही आणि आज तागायत अजय काका आणि बाबा हे मांस मच्छीला हात लावत नाही. ती गोष्ट अजूनही बाबांच्या लक्षात आहे की कसा तो सापासारखा वळवळत माणूस त्यांच्या मागे येत होता, कसा त्यांना घास खाल्ल्यानंतर तो घास घशाच्या बाहेर येत होता, कारण की तिची ती जेवणाची अतृप्त इच्छा ही तशीच राहिलेली होती. आणि आम्ही तिथं डबा घेऊन गेल्यानंतर त्याला वाटलं की आम्ही त्याला चिडवण्यासाठीच म्हणून तो डबा घेऊन आलो आहे,
म्हणून त्यांनीही आम्हाला त्रास दिला. त्यामुळं त्यांनी मांसाहार करणं हे कायमस्वरूपीचं सोडून दिलं. पण आजही गावाच्या त्या खाडीच्या इथं ज्यावेळी बाबा जातात त्यावेळी त्यांना असंच वाटतं की तो चिखल्या अजूनही त्यांच्याकडे बघत असेल.